नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. आजी आणि अंजली या दोघींच्या मनावर तर ईश्वरीने राज्य केलेलं आहे, पण त्याचबरोबर अर्णवचा लहानपणीचा फोटो पण ईश्वरीला मिळालेला आहे. तर ईश्वरी तो फोटो पाहून कशी रिॲक्ट होते हे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अर्णवने ईश्वरीला कॉल केलेला आहे. तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ईश्वरी आता अर्णवच्या रूममध्ये आलेली असते आणि आजी मॅडम मॅडम आजी असं म्हणत ती हाक मारत असते, बोलवत असते. इकडे अर्णव बाथरूममध्ये असतो. तो आंघोळीची तयारी करत असतो. अर्णवच्या कानावरती तो आवाज पडतो, पण त्याला कळलेलं असतं की त्याच्या रूममध्ये कोणतरी आलं आहे की काय, असं त्याला फक्त जाणवलेलं असतं. त्याला काही माहिती नसतं. ईश्वरी मात्र आजींना बोलवत असते आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की नाही, इथे अजून कोणीच नाही आहे, असं कसं झालेलं आहे. ईश्वरी हळूच त्या रूममध्ये जात असते, बघत असते, पण तिला कळतं की इथं कोणी रिस्पॉन्सच करत नाही. मग ईश्वरी विचार करू लागते की हे सगळं काय झालेलं आहे, अचानक असं का झालं, म्हणजे हे आजी कुठे गेलेले आहेत, इथं तर ते असतात ना, असे प्रश्न तिच्या पुढे पडलेले असतात. आणि मग तिला लक्षात येतं, अरे मी तर चुकीच्या रूममध्ये आलेले आहे. हा जो फोटो आहे या मुलाचा आहे, किती गोड आहे ना हा, मग याचीच ती रूम असणार आहे, असं इशूला वाटू लागतं. आणि इशू त्याच गोष्टीचा विचार करत असते. ती म्हणत असते, खरंच खूप गोड आहे हा मुलगा, म्हणजे हा यांच्या घरचाच असणार आहे ना. पण तिला कुठं माहिती असतं की हा गोड मुलगा आत्ता कसा आहे ते, कारण त्याची आणि तिची तर खूप वेळा भेट झालेली आहे. तिला माहितीच नसतं की हा गोड मुलगा किती खडूस आहे. मात्र इशू विचार करत असते, पण तिच्या डोक्यात एकच ट्यूब पेटलेली असते की हे कसं शक्य आहे, म्हणजे मोठ्या घरच्यांचं मात्र भारीच आहे, एवढी मोठी रूम एवढ्या छोट्याशा मुलासाठी, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच ज्या दादांनी तिला तिथे आणून ठेवलं सांगितलेलं असतं, आजींची रूम दाखवायचं काम त्यांच्याकडे असतं, ते दादा तिच्याकडे येतात आणि तिला म्हणू लागतात की हो मॅडम, तुम्हाला कळते का, तुम्ही इथे कशा काय आला. तेव्हा ती म्हणते की तुम्हीच सांगितलेलं मला या रूममध्ये जायला, ही आजींची रूम आहे ना. तेव्हा ते म्हणतात की नाही, ही साहेबांची रूम आहे. तेव्हा इशू म्हणते, एवढ्याशा छोट्या मुलाला इतकी रूम, एवढी मोठी रूम, आणि मग ती बोलतच असते. तेव्हा ते म्हणत असतात की अहो मॅडम, तुम्हाला कळतं आहे का, साहेबांना जर कळलं ना तर खूप अवघड होईल, चला चला लवकर चला. तेव्हा इशू म्हणते, एवढासा मुलगा आणि त्याला एवढे सगळेजण घाबरत आहेत, हा प्रश्न इशूला पडलेला असतो आणि इशू त्याच गोष्टीचा विचार करत असते. परंतु इकडे अंजली मात्र तिची फिजिओथेरपिस्ट जी असते ती आलेली असते आणि तिच्याशी बोलत असते. तेव्हा अंजली त्यांना म्हणू लागते की मी तुम्हाला आज बोलवलं नव्हतं, आज आपली अपॉइंटमेंट नव्हती ना. तेव्हा त्या म्हणतात की तुम्ही नाही, अर्णव साहेबांनी कॉल करून सांगितलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते, पण गरज नाही आहे ना त्या गोष्टीची. तेव्हा ती म्हणत असते की आहे ना, आज फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट अर्णव साहेबांनी सांगितलेलं आहे. अंजली म्हणते, चला माझ्या रूममध्ये आपण जाऊया आणि तिथे जाऊन बोलूया. असं म्हणत अंजली त्यांना घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते. इकडे घरभर वाटीत गुलाबजाम घेऊन खाणाऱ्या वल्लरीचा मात्र पचका झालेला असतो. तिच्या हातातून ती वाटी खाली पडते, म्हणजे तो बाऊल खाली पडतो, तो फुटतो, गुलाबजाम सांडतात, तिथलं कार्पेट खराब होतं आणि मग ती नोकरांना हाका मारू लागते. त्यांना म्हणत असते की हे सगळं साफ करून घ्या. वल्लरीची मात्र नाटकं चालूच असतात. आणि त्याचवेळी तिथं आजी येतात आणि आजी म्हणतात, जा रे तुम्ही, इथे कोणीही थांबायची काही गरज नाही आहे, जा तुम्ही आपापल्या कामाला. आणि मग वल्लरीला आजी म्हणत असतात की ते सूस स्वतः साफ करून घ्यायचं आहे, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जो गोंधळ स्वतः घातलेला आहे ना तो स्वतः निस्तरायचा आहे. लहान मुलासारखी सगळ्या घरभर जर अशी फिरून खात राहिली तर काय होणार आहे, असं आजींचं म्हणणं असतं. परंतु वल्लरीला मात्र ह्या गोष्टीचा खूप राग येतो. वल्लरी म्हणते, काय आहे, माझ्या घरामध्ये मला काळसारी काडीचीही किंमत नाही आहे. आजी मात्र तिला बोलत असतात, तिला ओरडत असतात. आजींना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. आजींचं असं म्हणणं असतं की लहान मुलांसारखं वागणं बंद कर, अशा पद्धतीनं वागलीस तर तुलाच त्रास होणार आहे, तू जे हे असं वागत असते त्याच्यामुळं काय होतं तुला माहिती आहे का, असं आजी तिला समजवत असतात. पण वल्लरीला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. वल्लरीचं असं म्हणणं असतं की प्रत्येक वेळेस मलाच इथे माझाच अपमान केला जातो, माझ्या बाबतीतच हे सगळं बोललं जातं. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा हे सगळं तिथं मामा येतो आणि मामा म्हणतो की काय चाललं आहे तुझं. तर हे सगळं जेव्हा घडत आहे त्याचवेळी मामा बोलत असतात, म्हणत असतात की तुझ्यामुळंच हे सगळं होत आहे, तूच गोंधळ घालून ठेवत आहेस ना, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. वल्लरी म्हणते, या घरामध्ये मला कशातलीच किंमत नाही आहे, कुणीच मला विचारत नाही, माझ्याबद्दल काही कुणाला वाटत नाही. आणि ती म्हणत असते की मी आता शांत राहणार नाही. हे वल्लरीचं सुरू झालेलं असतं. इकडे आता नमू आणि आत्या म्हणजे जयू आत्या ह्या दोघीजणी बोलत असतात. नमूला जयू आत्या म्हणत असते, त्या गडबड घोटाळा पोचलाय ना, नक्की काय झालेला आहे कळलं का तुला.
असं जयत्या विचारत असते. तेव्हा इकडे नमू म्हणत असते, हो गं पोचली असेल. तेव्हा लगेचच तिला जयत्या विचारते की अगं तसं नाही, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, जरा तिला कॉल करून विचार बरं नक्की काय झालेलं आहे, कारण उगीचच गोंधळ व्हायला नको ना, असं जयत्याचं म्हणणं असतं. आणि मग जयत्या तिला कॉल करायला सांगते. पण नमू कॉल करते तेव्हा त्या काकांना इकडे लगेचच बोलत असते. ती म्हणजे इशू म्हणते की 2 मिनटं, मला कॉल आलेला आहे, तेवढा कॉल मी बघते. आणि ती म्हणते हां ताई बोल. तेव्हा ताई तिला सांगत असते की अगं एक प्रॉब्लेम झालेला आहे. ते ऐकल्यावर ती म्हणते की कसला प्रॉब्लेम. नमू विचारते की कसला प्रॉब्लेम, नक्की काय म्हणायचं आहे तुला, असं नमू तिला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की अगं मी ना इथे एका ठिकाणी फसतच चाललेली आहे. खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत आणि ते मला कळतच नाही आहे की कुठून कुठं जायचं आणि काय करायचं. त्यामुळं या गोंधळामध्ये मी फसत चाललेली आहे. नमू म्हणते की जरा जपू ना, तुला माहिती आहे ना आत्याला जर हे कळलं तर किती मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे, तुझ्या लक्षात येतं आहे ना. हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर नमू म्हणत असते, हो गं आहे माझ्या लक्षात, नको काळजी करूस, सगळं व्यवस्थितच होणार आहे. आणि इकडे आत्या मात्र विचारत असते की काय झालं आहे, नक्की कशाबद्दल तुम्ही बोलत आहात. हे सगळं चालू असतं. आणि मग आत्याला नमू सांगते की तसं नाही, काही नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित. ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात. नमूला मात्र कळलेलं असतं की इशूने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि आता तो गोंधळ निस्तरणं गरजेचं आहे. इशूच्या लक्षात येतं की ती पिशवी जी आहे ती आपण त्या रूममध्ये गेलेलो तिथंच राहिलेली आहे. आणि नेमकी अंजली आलेली असते. आणि अंजली इकडे म्हणू लागते की अर्णव, तू त्या फिजिओथेरपिस्टला का बोलवलेलं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे ताई, तू स्वतःकडे लक्ष देत नाही ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. तेव्हा अंजली म्हणते की झाले माझी अपॉइंटमेंट, पण आज माझी अपॉइंटमेंट नव्हती तरीही तू बोलवलेलं आहेस. मग माझी आणि त्यांची भेट झालेली आहे, आज झालेली आहे आजची थेरपी. अर्णव म्हणतो ठीक आहे, मी त्यांना कॉल करून चेक करेन, तू काळजी करायची काहीही गरज नाही, असं अर्णव सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्णव म्हणतो की मी निघतो आता, मला उशीर होत आहे. हे ऐकल्यानंतर अंजली म्हणते काय म्हणायचं माहिती आहे ना तुला, निघतो नाही म्हणायचं माहिती आहे ना, असं अंजली सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो आलं लक्षात माझ्या, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अंजली आता निघत असते. आणि मग जातानाच तिच्या लक्षात येतं की तिथे एक बॅग आहे. अर्णव लगेचच म्हणतो की ही बॅग माझ्या रूममध्ये कशी आलेली आहे, ही कोणी ठेवलेली आहे ही बॅग माझ्या रूममध्ये, मला कळेल का, असं तो विचारू लागतो. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे ती एक मुलगी ना साड्या घेऊन आलेली होती, तिची बॅग आहे, कदाचित ती चुकून इकडे आली असेल, मी पाहते काय करायचं ते, तू नको विचार करू, असं अर्णवला ती सांगत असते. अर्णव म्हणतो की ते बघ काय आहे ते, म्हणजे मला ते अजिबात आवडत नाही आहे, माझ्या रूममध्ये दुसरं कोणी आलेलं तुला माहिती आहे ना, असं अर्णव स्पष्टपणे सांगत असतो. त्यावर अंजली म्हणते हो मला माहिती आहे ते, तुला ते आवडत नाही आहे. आणि इकडे इशू मात्र तेवढ्यातच तिथंच आलेली असते. आणि ती म्हणत असते की माझी बॅग इथं राहिलेली होती. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ इथेच आहे, आणि बरं झालं तू आलीस, मी आता तुला स्वतःच घेऊन जाते आजीच्या रूममध्ये, असं म्हणत ईश्वरीला आजीच्या रूममध्ये अंजली घेऊन जाते. इकडे आजीच्या रूममध्ये आल्यानंतर आजी इन्स्ट्रक्शन देत असते, नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने कामं करायची आहेत ती सांगत असते. आणि मग आजी त्याचबरोबर ईश्वरी आणि अंजली, आजी म्हणते, आजीला अंजली सांगू लागते की अगं ही ना इंदोरी माहेश्वरी साड्या ज्या आहेत ना त्या घेऊन आलेली आहे. तेव्हा आजी म्हणतात अगं पण आपल्याला नको त्या साड्या, तुला माहिती आहे ना. तेव्हा ती अंजली म्हणते की अगं बघ ना तरी छान आहेत ना त्या साड्या, म्हणून आणलेल्या आहेत, बघून तरी घेऊया आपण नक्की कशा आहेत त्या, असं सांगितलं जात असतं. आणि मग आजी तयार होतात त्या साड्या बघायला, नक्की साड्या कशा पद्धतीच्या आहेत हे सगळं आजी बघत असतात. आणि आता त्यांना अगदी पटवून देणारे असते ते म्हणजे इशू सांगत असते कसं आहे, ह्या ना प्युअर सिल्क साड्या आहेत. तेव्हा आजी म्हणत असतात की बघ नाहीतर मशीनवरच्या देतात सगळेजण. तेव्हा इशू म्हणते अहो नाही, मशीनवरच्या नाही आहेत ह्या साड्या, प्युअर आहेत, एकदम प्युअर आणलेल्या आहेत मी. आणि बघा तरी तुम्ही हातात घेऊन बघा, त्याची वीण बघा, त्याचा पोत बघा. इंदोरी साड्या म्हणजे कसं माहिती आहे का, कपाटात जरी साड्या असल्या तरीही माणूस घेणारच, माहेश्वरी आणि इंदोरी साडीला तो नाहीच म्हणू शकत नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आजींना ती पटवून देत असते ही साडी का चांगली आहे, का घेतली पाहिजे, त्याचबरोबर याचा पोत बघा, हे सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र आजींचं असं म्हणणं असतं, हो बरोबर आहे तुझं, पण आता हे बघ इंदोरी साड्यांबद्दल कोणाला सांगते हे बघितलंस ना. आणि त्याचवेळी आजी बोललेलं असतात की ती जिलेबी आहे ना ती व्यवस्थित झालेली नव्हती. तेव्हा आजी म्हणतात की मग लगेचच इशू म्हणते जिलेबी खावी तर इंदोरचीच, असं ती बोलत असते. आणि आजी म्हणतात हो बरोबर आहे,
आणि मग हे त्यांचं बोलणं सुरूच असतं. आजींना असं वाटत असतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या मुलीला खरंच खूप छान आहेत, किती गोड बोलते ही आणि ही किती छान सांगत आहे. मग आजी सांगतात की अगं मी पण इंदोरचीच आहे. हे ऐकल्यानंतर इशू म्हणते म्हणूनच तर तुम्ही एवढ्या गोड आहात, असं इशू त्यांना म्हणत असते. आणि त्याचबरोबर इशूचं हे सगळं बोलणं चालू असतं आणि मग ती साड्या सांगत असते, सगळं व्यवस्थित सांगत असते आणि त्यांना म्हणत असते की बघा, म्हणजे तुम्हाला आवडला तर बघा. मी म्हणत नाही आहे की माझ्या साड्या गेल्या पाहिजे, चांगला त्याला ऑर्डर मिळाली पाहिजे म्हणून, पण मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे, असं इशूचं म्हणणं असतं. मग आजी अंजलीला म्हणत असतात की हे सगळं जे आहे ना, ह्या साड्या ज्या आहेत आपण आता उद्यापन करणार आहे ना, त्या बायकांना देण्यासाठी घेऊया यातल्या साड्या. तेव्हा अंजली म्हणते चालेल. आणि मग आजी विचारत असतात की अगं माझा मुलगा आहे ना, नातू आहे ना अर्णव, त्याच्याबद्दलच बोलत होते, खूप रागीट आहे तो. इशूचं म्हणणं असं एवढंसं पोरगं आणि ते रागीट आहे, इशूला ही गोष्टच पटत नसते. तर इशू म्हणते ठीक आहे. तेव्हा ती इशू लगेच त्यांना म्हणते की त्याला पण जिलेबी खाऊ घाला. तेव्हा लगेचच आजी म्हणतात अगं त्याचं ते डाएट वगैरे काय असतं ना, ते चालू असतं त्याचं, त्यामुळे तो गोड खात नाही आहे, खाल्लं तर खूप कमी खातो, जिलेबी तर अजिबात नाही खात. इशू म्हणते असं कसं चालेल, जर माणसाच्या जेवणामध्ये गोड नसेल तर त्याला काय अर्थच नाही आहे ना, असं इशूचं बोलणं चालू असतं. दोघीजणी छान गप्पा टप्पा मारत असतात, मस्त मजेत असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि इशूला पण खूप बरं वाटत असतं. त्याचबरोबर आजी तिला इन्स्ट्रक्शन देत असतात, तिला सांगत असतात, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तिला विचारत असतात आणि बोलता बोलता आजींना खूप खोकला लागतो. इशू लगेचच धावत जाते आणि त्यांना पाणी देते आणि म्हणते हे घ्या आधी. आणि मग त्यांना पाणी दिल्यावर इशू त्यांना सांगत असते की हे जे आहे ना हे अशा पद्धतीनं आहे आणि मग त्यांच्याशी गोड बोलत असते. आजींना मात्र ईश्वरी खूपच आवडलेली असते, इतकी गोड आणि गुणी मुलगी. आजी म्हणतात की खरंच एवढी लाघवी आहे ना ती आणि प्रामाणिक आहे, असं आजींचं म्हणणं असतं. आणि अंजली कॉफी सांगतो म्हणत असते, तर लगेच इशू म्हणते की नाही कॉफी नको, चहाच सांगा, मी चहाच घेते, मला चहा आवडतो ना. आणि असं स्पष्टपणे बोलून गेलेली बघून आजी आणि अंजली तिच्याकडे पाहतच राहतात. तर इकडे अंजली म्हणते की आपल्याला 200 साड्या तर लागतील ना. मग अंजली म्हणते की 200 साड्यांची ऑर्डर. इशूला खूप आनंद होतो, 200 साड्यांची ऑर्डर मिळालेली आहे, इतकी मोठी ऑर्डर. म्हणून इशू उड्याच मारायला लागते. आणि आजी म्हणतात का गं काय झालं. तेव्हा इशू सांगत असते की आत्तापर्यंत एवढी मोठी ऑर्डर मला कधीच मिळली नव्हती, म्हणून खूप आनंद झालेला आहे, असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर ईश्वरीने एवढी मोठी ऑर्डर मिळवलेली असते, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालत असतं तेव्हा अंजली त्याचबरोबर आजी ह्या दोघींनाही तिनं भलतंच खुश करून टाकलेलं असतं. त्या दोघी खूपच खुश झालेल्या असतात. अंजलीला पण खूप छान वाटत असतं आणि आजींनाही छान वाटत असतं. इकडे आकाश आणि त्याचबरोबर अर्णव निघालेले असतात. आकाश त्याच्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन देऊन विचारत असतो, त्याचे मीटिंगचे लँडअप काय आहेत हे पुढचं सांगत असतो. आणि त्याचवेळी अर्णव त्याला विचारतो की काय झालं. आकाश पुन्हा त्याला विचारतो की अर्णव आकाशला पुन्हा विचारतो आणि म्हणू लागतो की मला एक सांग की ते जे आहे ते कोणाचं आहे, ते तुझं तर नाही आहे हे मला माहिती आहे. असं म्हटल्याबरोबर अर्णव शांतच राहतो. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की हा कशाबद्दल बोलतो आहे. मग तिथलं जे पॉकेट आहे ते उघडलं जातं आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं लॉकेट जे आहे त्याबद्दल अर्णवला विचारलं जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की आहे. आणि मग आकाशचं असं म्हणणं असतं ही गाडीची काच फुटलेली आहे, हे बदलणं गरजेचं आहे. अर्णव म्हणत असतो नाही बदलायची. तर अर्णवला लगेचच तो म्हणत असतो असं काय म्हणतोयस तू. पण अर्णव म्हणत असतो की ती मुलगी तिला मी सोडणार नाही. ही काच जेव्हा माझ्या समोर दिसते ना तेव्हा माझ्या लक्षात येतं की तिने मला फसवलेलं आहे, तिनं माझ्याशी खोटेपणा केलेला आहे, म्हणून मी ही काच बदलणार नाही आणि तिनं देणार आहे पैसे, असं तिनं सांगितलं आहे. जोपर्यंत मी तिच्याकडून वसूल करून घेत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि इकडे आकाश पण त्याच्याशी बोलत असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वल्लरी तिथं आलेली असते आणि वल्लरी म्हणते काय ही साडी फाटलेली साडी आहे, त्या मुलीने फसवले तुम्हाला. आणि त्यावेळेस आजी आणि अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ही फाटलेली साडी कशी काय आलेली आहे आपल्याकडे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि त्या दोघीही पाहतच असतात. अंजली पण त्या साडीकडे पाहतच राहते. आणि मग आता इकडे खूप आनंदाने इशूने घरी येऊन तर सांगितलेलं असतं की तिला एवढी मोठी ऑर्डर मिळालेली आहे, पण आता तिला फोन येतो आणि ती ऑर्डर कॅन्सल झालेली असते. वल्लरीने ती ऑर्डर कॅन्सल केलेली असते आणि आता खूप मोठा धक्का इशूला बसलेला असतो. आणि त्याचबरोबर
तो फोन ठेवतोय नाही तोपर्यंत इशूला दुसरा कॉल आलेला असतो, तो म्हणजे अर्णवचा. आणि अर्णव तिला म्हणत असतो की माझे पैसे कधी देणार आहेस, सांग आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे कधी देणार आहेस. आणि अर्णव खूप रागाने तिला विचारत असतो आणि इशूला खूप टेन्शन आलेलं असतं. आत्या तिला म्हणते, एवढी तर उड्या मारत तू मगाशी सांगत होती की तुला ऑर्डर मिळालेली आहे, 200 साड्यांची ऑर्डर आहे, आणि अचानक काय झालेलं आहे. आता वल्लरीने ती साडी स्वतः फाडली, आणखी काय गोंधळ झालेला आहे का, इशूकडूनच ती साडी फाटकी गेलेली होती, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.